नमस्कार, श्रीव्यास ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत झटपट अशी रेस्टॉरंट स्टाईल पनीर बिर्याणी। त्यासाठी आपण 1.5 वाटी बासमती तांदूळ घेतला आहे। तो स्वच्छ पाण्याने धुवून 15 मिनिटे पाण्यात भिजत ठेवला आहे। 15 मिनिटानंतर आपण गॅसवरती एक मोठं पातेलं किंवा कढई ठेवून घ्यायची। त्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि काही खडे मसाले घालून घेणार आहोत। तोपर्यंत आपण इकडे पनीर लहान क्यूबमध्ये कट करून घेतलं होतं। त्यावरती थोडीशी हळद आणि गरम मसाला ॲड करायचा। गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवला होता, त्यामध्ये तेल घालायचं आणि हे क्यूब छान प्रकारे दोन्ही साईडने फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये, जेणेकरून ते बिर्याणीमध्ये मेल्ट होणार नाही। इकडे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे छानपैकी। आता आपण हे तांदूळ ॲड करून घेऊयात त्यामध्ये भिजत घातलेले। गॅसची फ्लेम हाय ठेवायची तांदूळ घातल्यानंतर। आपल्याला तांदूळ जास्त शिजू नाही द्यायचे। इकडे आपण वाळलेला कांदा घेतला आहे, तो तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा। गॅसवरती कढई ठेवून घेतली आहे। आता आपण बनवूयात बिर्याणी। त्यामध्ये तेल ओतून घ्यायचं। तेल गरम होईपर्यंत आपण इकडे शिजवून घेतलेल्या बिर्याणीच्या राईसमध्ये आपण 2 चमचे साजूक तूप घालणार आहोत। यामुळे बिर्याणी मऊ आणि लुसलुशीत होते। तेल गरम झालं की 1 चमचे जिरे घालून घेणार आहोत। जिरे तडतडले की आलं आणि लसणाची पेस्ट आहे ती घालून घ्यायची। त्यासोबतच एक मोठा उभा कट करून घेतलेला कांदा, काजू, 2 हिरवी मिरची कट करून घेतलेली, अर्धा चमचा हळद, सर्व मसाले छान प्रकारे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचे। थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत। टोमॅटोची प्युरी, भिजत घातलेले ग्रीन पीस आणि अर्धा वाटी दही। दह्यामुळे बिर्याणीला खूप छान टेस्ट येते। हे मसाले आपण 5 ते 10 मिनिटे तेलामध्ये थोडंसं पाणी घालून शिजवून घेणार आहोत। आता आपण ॲड करणार आहोत बिर्याणी मसाला। या मसाल्यामुळे तिखट घालण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी यामध्ये तिखट असतं। सर्व छान प्रकारे मिक्स करून आपण थोडंसं पाणी ॲड करून घेणार आहोत। पाणी ॲड करून 5 मिनिटे आपण तेलामध्ये हे सर्व मसाले शिजवून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता मसाल्यांना छान प्रकारे तेल सुटलं आहे। आता आपण ॲड करणार आहोत हे फ्राय करून घेतलेले पनीर क्यूब। क्यूब घातल्यानंतर आपण 5 मिनिटे झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत, जेणेकरून हा मसाला पनीरमध्ये छान प्रकारे मुरतो आणि पनीरची टेस्ट आणखीन छान होते। आता आपण शिजवून घेतलेला बिर्याणीचा राईस ॲड करणार आहोत। त्यासोबतच वरून फ्राय करून घेतलेला वाळलेला कांदा ॲड करून घ्यायचा। बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर ॲड करून घेणार आहोत। आणि केशर आपण पाण्यामध्ये भिजत घातलं होतं, तेही वरून ॲड करून घ्यायचं। यामुळे बिर्याणीला कलरही खूप छान येतो आणि टेस्टही। आता आपण झाकण ठेवून 15 मिनिटे लो फ्लेमवरती बिर्याणी मस्तपैकी स्टीम करून घेणार आहोत। 15 मिनिटानंतर पाहू शकता आपली बिर्याणी छान प्रकारे स्टीम झाली आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।